थोड्याच वेळात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। अजित पवार आता थोड्याच वेळात या बैठकीसाठी उपस्थित राहतील। बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस हे उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतील। पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बीडमध्ये अजित पवार यांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। अजित पवार यांनी काही सूचना केल्या, तर चुकीच्या पद्धतीने काम केले तर कारवाई होणार अशा शब्दात अजितदादांनी दम दिलाय। अजित पवार यांनी नेमक्या काय सूचना दिल्यात आपण पाहूयात। थोड्याच वेळा या बैठकीला सुरुवात होईल। अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय। चुकीच्या पद्धतीने काही सुरू असेल तर आळा बसलाच पाहिजे। जे कोणी रिव्हॉल्वर हवेत दाखवेल त्यांचं लायसन्स रद्द होईल। आपण तुमच्या जवळचा असलो तरीही चुकीचे वागू नका। चुकीचं वागलं तर कारवाई केली जाईल। विकास कामात खंडणी मागाल तर मकुका लावणार। अफवांवर विश्वास ठेवू नका। कुणी जबाबदार असेल तर कारवाई केली जाणार। दरम्यान बीडच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा व्हायला हवी असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते। कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते? आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।